फार्मसी, एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीडीएस, अगदी लाईफ सायन्स मध्ये बीएससी बॉटनी, बायोलॉजी, झुऑलॉजी कोणतंही तुमचं एज्युकेशन असेल, अगदी बीएससी नर्सिंग का असेल ना, तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आयटी बेस वर्क फ्रॉम होम करता येईल असा एक जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलोय, जिचं नाव आहे मेडिकल कोडिंग. मित्रांनो हे बुक आहे मेडिकल कोडिंग रोड मॅप, जे मी स्वतः लिहिलंय. आणि हो, हे बुकही मी आता तुम्हाला देणार आहे ईबुकच्या माध्यमातून. तुम्हाला फक्त जॉईन करायचा आहे खालील लिंक वरती क्लिक करून आपला मेडिकल कोडिंगचा 3 आवर्सचा वर्कशॉप, ज्यामध्ये तुम्हाला मेडिकल कोडिंग 0 to 1 लेवल वरती मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करेल. आणि यातनं तुम्हाला मेडिकल कोडिंग कन्सेप्टही करेल, ज्यामध्ये मेडिकल कोडिंग मध्ये कशा पद्धतीने अब्रॉड कंट्रीज मध्ये पेशंटचा डेटा मेडिकल कोडिंगच्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केला जातो. या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये या वर्कशॉप मध्ये आपण बोलणार आहोत. सो लगेच दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. धन्यवाद. फार्मसी, एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीडीएस, अगदी लाईफ सायन्स मध्ये बीएससी बॉटनी, बायोलॉजी, झुऑलॉजी कोणतंही तुमचं एज्युकेशन असेल, अगदी बीएससी नर्सिंग का असेल ना, तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आयटी बेस वर्क फ्रॉम होम करता येईल असा एक जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलोय, जिचं नाव आहे मेडिकल कोडिंग. मित्रांनो हे बुक आहे मेडिकल कोडिंग रोड मॅप, जे मी स्वतः लिहिलंय. आणि हो, हे बुकही मी आता तुम्हाला देणार आहे ईबुकच्या माध्यमातून. तुम्हाला फक्त जॉईन करायचा आहे खालील लिंक वरती क्लिक करून आपला मेडिकल कोडिंगचा 3 आवर्सचा वर्कशॉप, ज्यामध्ये तुम्हाला मेडिकल कोडिंग 0 to 1 लेवल वरती मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करेल. आणि यातनं तुम्हाला मेडिकल कोडिंग कन्सेप्टही करेल, ज्यामध्ये मेडिकल कोडिंग मध्ये कशा पद्धतीने अब्रॉड कंट्रीज मध्ये पेशंटचा डेटा मेडिकल कोडिंगच्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केला जातो. या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये या वर्कशॉप मध्ये आपण बोलणार आहोत. सो लगेच दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. धन्यवाद.